गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा पान नंबर 73वर विषय मराठी. याच्या अगोदरचा जो आपला पोलाच धडा होता तो काल आपण पाहिला. मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. आज आता त्याच्या पुढची कविता आहे बघा, पान नंबर 73वर. या कवितेचे कवी आहे विलास सिंदगीकर. कवितेचं नाव आहे आभाळ माया. आभाळ माया. आभाळ म्हणजे आकाश आणि माया म्हणजे प्रेम. माया म्हणजे प्रेम. पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघा, एक मुलगा आकाशातून पाऊस पडतोय म्हणून आनंदाने नाचतोय. दुसऱ्या चित्रामध्ये शेतकऱ्याचं चित्र दाखवलेलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये खाली जर तुम्ही पाहिलं तर मुलगी आपल्या हातामध्ये दिवा घेऊन चालली आहे. चौथ्या याच्यात मुलगी आनंदाने तुम्हाला बागडताना उडताना दिसते, आहे की नाही. शेवटच्या चित्रामध्ये तीच मुलगी फुलपाखरू झाल्यासारखी वाटते. आणि हे सगळं जे आहे, एक मुलगी आपल्या घराच्या पायरीवर बसून हा विचार करते बघा. तिने इथे असं बोट लावून ती विचार करते. लक्ष द्या, मी वाचतोय. पावसा रे पावसा, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. बघा, ही मुलगी काय म्हणते की पावसा, मला पावसाचं ढग बनू दे आणि डोंगर दरी आणि शेत याच्यामध्ये खूप कोसळू दे. शेतकरी बाबा, मला बी म्हणून पेरू दे. शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे. बघा, ती मुलगी काय म्हणते की अहो शेतकरी बाबा, मला तुम्ही बी होऊ द्या. मला बी म्हणून पेरू दे. शेतात खूप पिकून तुम्हाला बरकत येऊ दे. म्हणजे तुम्हाला खूप जास्त उत्पन्न त्याच्यामधून होऊ दे. पंती ग पंती, मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. बघा, ती मुलगी काय म्हणते की पंती म्हणजे दिव्याच असतो बघा, तेलाचा दिवा, की मला तू दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. म्हणजे तिला हे म्हणायचं की जे गरिबांच्या झोपडीमध्ये अंधार आहे, तो अंधार या पंथीच्या उजेडामुळे नाहीसा होईल. पक्षा रे, मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. बघा काय म्हणते ती मुलगी की अरे पक्षा, मला चोच आणि पंख फुटू दे तुझ्यासारखी. मी तोंडात फळं घेईल आणि जे भुके आहे, उपाशी आहे, कंगाल आहे, यांना मी वाटून येईल. परी ग, मला बागेत येऊ दे. आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. बघा काय सांगते की परी, मला तू बागेत येऊ दे आणि आनंदाने नाचण्यासाठी, परीसारखं आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. म्हणजे ही मुलगी इथे बसून विचार करते की खूप पाऊस पडण्यासाठी तू मला पावसाचं ढग बनवू दे. शेतात पीक चांगलं येण्यासाठी तू मला बी म्हणून पेरू दे. मी खूप पिकून तुम्हाला बरकत आणून देईन. गोरगरिबांच्या झोपडीत उजेड देण्यासाठी मला तू पंती मला दिवा होऊन जळू दे. म्हणजे ही मुलगी म्हणते, सुरुवातीला म्हणते की मला पावसाचं ढग होऊ दे, नंतर म्हणते मला बी होऊन पेरू दे, नंतर म्हणते मला दिवा होऊन जळू दे, नंतर म्हणते मला पक्षा रे, मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना देऊ दे. म्हणजेच काय बघा की या कवितेत कवीनं असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत सर्वजण सुखी होणार नाही, सगळ्यात पहिले पाऊस चांगला पडला पाहिजे, खूप पाऊस पडला पाहिजे, वेळेवर पाऊस पडला पाहिजे, तर सगळ्यात जास्त सुखी होईल शेतकरी. शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर खूप धान्य पिकलं तर आपल्या सगळ्यांना ते खायला मिळेल, आहे की नाही. मग ती मुलगी म्हणते मला पावसाचं ढग होऊ दे. डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे म्हणजे पाऊस जो पडतो आकाशातून, बघा चित्रामध्ये तुम्ही पाहिलं, आणि आताही पाऊस पडतोय, कालही थोडा पाऊस पडला. वास्तविक आता पावसाचा ऋतू नाही आहे, वेळ पावसाची नाही आहे, परंतु हे वातावरण बदलामुळे
हा मध्येच पाऊस सुरू झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या? मग सुरुवातीला पावसाचं ढग झाल्यानंतर खूप पाऊस पडेल, डोंगर, नदी आणि शेतात पाणी पडेल. नंतर शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे. मग खूप बरकत येईल म्हणजे तुम्हाला कधीही कमी पडणार नाही, खूप जास्त. आणि पंथी ग पंथी मला दिवा होऊन जळू दे. आणि गरिबांच्या झोपडीचं उजेड मला नेऊ दे. पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. परी ग मला बागेत येऊ दे. आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. ही काय म्हणते मुलगी की बाबा हे सगळं करण्यासाठी, सगळ्यांना आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे, म्हणजे आकाशाची माया, प्रेम हे सगळ्यांना मिळू दे. कोसळू दे म्हणजे जोऱ्यात पडणे, कोसळू दे म्हणजे जोऱ्यात पडणे. आणि भुके कंगाल म्हणजे भुकेलेले आणि पैसे नसलेले. लक्षात? कविता समजली? मग आता तुम्ही काय करणार? ही कविता आपल्या मराठीच्या वहीवर जर तुमचं कोलाज या पाठाचं लिहून झाला असेल तर ही कविता मराठी वर्गपाठाच्या वहीवर चांगल्या अक्षरात लिहायची आणि याचे शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर मी लगेच तुम्हाला देणार आहे. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? कविता लिहित असताना सुद्धा प्रत्येक शब्द वाचून लिहायचा, जेणेकरून तुमचं ती कविता लवकर पाठ होईल. फक्त लिहायची म्हणून लिहू नका. लिहित असताना म्हणा, त्याच्यानंतर पुन्हा 2-3दा म्हणा, आपोआप ती कविता तुमची पाठ होते. समजलं सगळ्यांना? या कवितेचे लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर कविता मराठीच्या वहीवर लिहून काढा. याचे शब्दार्थ आणि प्रश्नोत्तरामध्ये बघा. प्रश्न पहिला मी एका वाक्यात देणार आहे. प्रश्न दुसरा, कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? खालील गोष्टीचा वापर कशासाठी होतो ते सांगा. तुम्ही कोणासाठी काय द्याल? म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 4 इथपर्यंत मी तुम्हाला देईल. ते लगेच त्याच्या खाली लिहायचे शब्दार्थाच्या नंतर. अगोदर तुम्ही कविता लिहिणार, मग शब्दार्थ आणि मग प्रश्नोत्तर. आणि प्रश्न 5वा आहे बघा, तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा. तुम्हाला तो निबंध सारखा लिहायचा आहे. कल्पना करायची की आपण पक्षी झालो, मग पक्षी काय करतात, मग तुम्ही सुद्धा पक्षी झाल्यावर तुम्ही काय काय करसाल हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. समजलं सगळ्यांना? व्यवस्थित करा दिलेला अभ्यास. सर्वात अगोदर कविता वाचा, नंतर कविता लिहा, मग कवितेचे शब्दार्थ आणि मग प्रश्नोत्तर. ओके? समजलं सगळ्यांना? थँक्यू.